आज आपण बनवूया चविष्ट केळफुलाची भाजी। नमस्कार मंडळी, मी हर्षदा मुंडे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी तडकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्याला एक गावरान पद्धतीची भाजी बनवायची आहे। ती भाजी म्हणजे केळफुलाची भाजी। केळीच्या गडांपासून जे फूल येते त्या फुलाच्या आतल्या कळ्यांपासून आपल्याला ही भाजी बनवायची आहे। या भाजीची रेसिपी आपण बनवणारच आहोत, परंतु ह्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग आता आपण बघूया केळफुलाची भाजी। हे केळफूल आहे, हे केळीच्या घडांपासून येते, तर याचे आज आपल्याला भाजी बनवायची आहे। बघा आता हे केळीचे जे फूल आहे त्याच्या हे मोठे मोठे ज्या पाकळ्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या। ह्या पाकळ्या काढल्यानंतर त्यामध्ये अशा बारीक बारीक केळीचे कळ्या निघतात। ह्या कळ्यांपासूनच आपल्याला भाजी बनवायची आहे। हे बघा, ह्या अशा पद्धतीने ह्या केळफुलापासून ह्या कळ्या वेगळ्या करायच्या। प्रत्येक पानामागे अशा कळ्या बनलेल्या असतात। ह्या कळ्या सर्व आपल्याला त्या केळफुलापासून वेगळ्या करायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने एक एक पान काढून एक एक कळी सर्व असे मोकळे करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला त्या कळ्यांमधलेही काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत। हे अशा पद्धतीने सर्व केळफूल हे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने प्रत्येक पानामागे अशा बारीक बारीक कळ्या असतात। ह्या कळ्या सगळ्या आपल्याला अशा मोडून एक एक अशी मोकळी करून घ्यायची आहे। आणि आता आपण ह्या केळ्याच्या पाकळ्यांमध्ये एक अशी काडी निघते, ती काडी काढून टाकायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या सर्व कळ्या अशा मोकळ्या केलेल्या आहे। हे बघा, आता ह्या पाकळीमध्ये अशी एक दांडी निघते, ही दांडी आपल्याला काढून टाकायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही जी पिवळसर रंगाची दांडी निघते ती काढून टाकायची आहे। त्यानंतर असा पातळ एक पापुद्रासारखा एक तुकडा निघतो, तोही काढून टाकायचा आहे। तो काढण्यामागचे कारण असे की ते कडू असते, जे भाजीमध्ये जर ते गेले तर ती केळफुलाची भाजी ही कडू बनते। त्यामुळे तो पातळ पापुद्रा आणि ती आतली जी काडी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आणि सर्व केळी ज्या फुलांमधले प्रत्येक फुलामधली ती काडी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे काम जरा किचकट आहे, परंतु ही भाजी अतिशय चविष्ट लागते। ह्या भाजीमध्ये कष्ट अपार आहेत, परंतु खाण्यासाठी ही भाजी खूपच चांगली आहे आणि पौष्टिकही आहे। महिलांच्या सर्व शारीरिक आरोग्यासाठी ही केळीची भाजी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हे सर्व केळफूल पूर्ण सोलल्यानंतर आतमध्ये असा एक कच्चा गाभा निघतो। हा गाभाही आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे। बघा, अशा पद्धतीने असा पिवळसर एक घट्ट असा एक गाभा निघतो आणि हा एक आहे तो तसा आपल्याला स्वच्छ सगळा धुवून घ्यायचा आहे। हे बघा, आता ह्या पाकळ्या अशा आपण सर्व मोकळ्या केलेल्या आहे। ह्या पाकळ्यांमध्ये बघा, ह्या इतक्या काड्या निघालेल्या आहेत। ह्या सर्व काड्या बाजूला काढल्यानंतर आपल्याला ही फ्रेश आणि चांगली फुले एवढी मिळतात। ही फुले ही बघा, ही अशा पद्धतीने सर्व फुले आपण काढलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला ते जे केळफूल आहे तेही कापून टाकायचे आहे। हे बघा, हे केळफूल आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे सुरीने असे कापायचे, ते पटापट कापून घ्यायचे, कारण त्यामध्ये कापल्यानंतर त्याचा रंग हा बदलत असतो, तो लगेच कापल्यानंतर काळा पडत असतो। त्यामुळे धुतल्यानंतर ते स्वच्छ कापून घ्यायचे आणि बारीक कापून घेतल्यानंतर ते एका बाउलमध्ये पाण्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे केळफूल च्या आतला जो गाभा आहे तो असा कापून घ्यायचा। तो जरा कडक असतो, त्यामुळे तो चांगला बारीक चिरायचा आणि असा कापल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा आतील गाभा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि आता केळफुलाची भाजी करायची तयारी करूया। आता हे ज्या कळ्या आहेत केळफुलाच्या त्या सर्व बारीक कापून घ्यायच्या आहे। सुरीने चांगल्या सर्व एकसारख्या अशा बारीक कापून घ्यायच्या। त्या कापून घेतल्यानंतर त्यामध्ये काही राहिले आहे का ते बघायचे असल्यास ते सर्व काढून टाकावे। त्यामुळे त्यात एकही कडू काडी त्यात जाता कामा नये, ती काडी त्यात गेली तर भाजी कडू लागते। त्यामुळे सर्व ती व्यवस्थित काळजी घेऊन ते करून घ्यायचे आणि आता हे अशा पद्धतीने सर्व पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सर्व चिरून घेतलेले आहे। ही केळफुलाची भाजी ही महिलांच्या शारीरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे।
या केळफुलाच्या भाजीने आपले जे काही पोटाचे पचन बिघडलेले असते तेही चांगले सुधारते. त्याचप्रमाणे मधुमेह असणाऱ्या लोकांनीही केळफुलाची भाजी आवर्जून खावे. रक्तातील जे काही साखरेचे प्रमाण आहे ते जरा कमी होते. त्यामुळे अधनंमधनं ही केळफुलाची भाजी खात जावी. आता हे बघा, एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि आपण सर्व कापलेले केळफुलं आणि ते कापलेले आतला जो गाभा आहे ते सर्व टाकून चांगले उकडून घ्यायचे. हे चांगले 10 ते 15 मिनटं चांगले मऊ होईपर्यंत चांगले उकडून घ्यायचे, म्हणजे त्यातला कडूपणाही कमी होऊन जातो. त्यामुळे हे असे मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे. आता ह्या भाजीचे आणखी एक महत्त्व म्हणजे ह्या भाजीने जर कोणाला शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल, म्हणजेच आयर्नचे म्हणजेच लोहाचे प्रमाण जर कमी असेल, तर ही भाजी खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण फारच वेगाने वाढते व अशक्तपणाही दूर होतो. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी चांगली आहे. तसेच मुलींना मासिक पाळीच्या काही समस्या असतील, म्हणजे अंगावरून जास्त जाणे, त्यावेळेस पोट दुखणे, ह्याही समस्या कमी होतात. त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्ली जावी. आता हे बघा, अशा पद्धतीने ही भाजी उकडून झालेली आहे. ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्या भाजीसाठी मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे. आता हे कांदेही आपल्याला चांगले बारीक कापून घ्यायचे आहे. ह्या भाजीला हे कांदे टाकल्यानंतर चांगली चविष्ट चव येते आणि तिचा ओलसरपणाही चांगला राहतो. त्यामुळे ह्या भाजीमध्ये कांदे हे आवर्जून टाकावे. काही जण यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळही टाकतात, तीही खूप छान लागते. परंतु मी आज फक्त कांदा टोमॅटो टाकूनच ही भाजी बनवणार आहे. त्यामुळे आपण हा कांदा चांगला बारीक चिरून घेऊया आणि ही अशा पद्धतीने भाजीची तयारी करूया. आता ही भाजी आपण करणार तर आहोतच, पण ह्या भाजीने पचनही सुधारते. त्यामध्ये भरपूर फायबरचे प्रमाण असते. त्यामुळे बद्धकोष्ठता ज्यांना आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावी, म्हणजे बद्धकोष्ठतेचा ताण कमी होतो आणि पचनसंस्थाही सुधारते. आणि ज्यांचे वजन फारच वाढलेले आहे किंवा ज्यांना वजन कमी करण्याचं आहे, अशी कमी कॅलरीची आणि उच्च फायबर असलेली अशी ही भाजी आहे. त्यामुळे याच्याने वजनही नियंत्रणात राहते. ही भाजी आरोग्यासाठी फारच चांगली आहे. याच्याने मानसिक आरोग्यही सुधारते. रक्तातील नको असलेली जी चरबी असते ती याने विरघळते आणि मानसिक तणावही दूर होतो. म्हणून ही भाजी नेहमी आवर्जून खावी, कारण ह्या भाजीचे शारीरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. त्यामुळे जेव्हाही कुठे आपल्याला बाजारात म्हणा किंवा आपल्याला शेतीच्या बांधावर आपण जी केळीची झाडं लावलेली असतात त्या ठिकाणी ही केळफूल आपल्याला मिळून जाते आणि ही भाजी जेव्हा मिळेल तेव्हा नेहमीच आणून ही भाजी शारीरिकदृष्ट्या चांगली असल्यामुळे ही नेहमी करून शरीरात गेलीच हवी, म्हणजे खाण्यामध्ये आपली आलीच पाहिजे. त्यामुळे ही भाजी आवर्जून करावी. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण कांदा चिरून घेतलेला आहे, तसेच त्या पद्धतीने आपण टमाटाही चिरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला टोमॅटो आणि कांदा टाकून ही भाजी बनवायची आहे. आम्ही हे शेतावरच्या बांधावरनंच केळीच्या झाडाला जे लागलेले केळफूल होते तिथनं काढून आणलेले आहे आणि आता आपण त्याची भाजी करणार आहोत. हे बघा, त्यासाठी आपण भरपूर अशी कोथिंबीरही घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया. ती कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून ते चांगले गरम होऊ द्यावे. मग त्यात जिरं आणि मोहरी टाकून फोडणी करावी आणि हिंगही घालावा. हे सर्व फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तोही त्यात टाकूया. हा कांदा चांगला परतू द्यायचा. चांगला सोनेरी रंगाचा कांदा होईपर्यंत तो चांगला परतू द्यावा. त्यात चवीनुसार मीठही घालावे आणि हा कांदा चांगला परतत आला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि ज्यांना हिमोग्लोबिनचा खरंच त्रास असतो त्यांनी शक्यतो ही भाजी आवर्जून आणावी आणि ही भाजी आहारामध्ये समाविष्ट करावी. सकस आहार आपण ज्याला म्हणतो ना, त्यातलाच केळफुलाची भाजी हा एक प्रकार आहे आणि ह्या भाजीने शरीराला एक चांगला सकस आहार घेण्यासारखी याची ह्या भाजीची मदत होते. त्यामुळे ही भाजी
आरोग्यासाठी लाभकारकच आहे. हे बघा, असं टमॅटो आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचे आणि थोडी धना पावडर टाकून हे चांगले एकत्र हलवून घ्यायचे आहे. आणि त्या तिखटाचा जो कच्चापणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला त्या कांद्यामध्ये सगळं परतून घ्यायचे आहे. हे चांगले सगळे परतू दिले की त्याला थोडा पाण्याचा शिपका मारायचा आणि ते चांगले शिजू द्यायचे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे उकडून घेतलेले केळफुलाची जी बारीक बारीक फुलं आहेत कापून घेतलेली आहेत आणि आता ते सर्व त्यामध्ये टाकायचे आणि तेही चांगले परतू द्यायचे की जेणेकरून त्याला कांदा टमॅटो आणि याची चव एकसारखी होईल आणि ते एकजीव होईल. अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचे आणि थोडे 5 ते 7 मिनटे चांगले परतू द्यायचे. हे परतल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही केळफुलाची भाजी तयार होते. त्यामुळे मैत्रिणींनो, महिला व मुलींच्या आहारामध्ये ह्या केळफुलाच्या भाजीचा समावेश नक्कीच करावा. तुम्ही एकदा त्या केळफुलाच्या भाजीचा आस्वाद घ्या. केळफुलाची भाजी करून बघा आणि खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला त्या भाजीचं महत्त्वही कळेल आणि त्या भाजीची चवही लक्षात येईल. त्यामुळे ह्या केळफुलाची भाजी नेहमीच आपल्या सकस आहारामध्ये याचा समावेश करावा. आता ही भाजी चांगली परतून झालेली आहे. त्यावरती आपण छानपैकी हिरवी कोथिंबीर टाकूया. हिरवी कोथिंबीर टाकल्यानंतर बघा, त्या भाजीचा रंगच किती सुरेख दिसतो आहे. वा वा, त्या भाजीचा वासही फारच सुंदर येत आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने ही आपली केळफुलाची भाजी तयार झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही भाजी केलेली आहे. चला आता आपण ती एका ताटामध्ये सर्व करूया. ही केळफुलाची भाजी, त्याबरोबर ती मस्त सुंदर अशी गरम गरम चपाती आणि आपण आता ह्या केळफुलाच्या भाजीचा आस्वाद घेणार आहोत. ही केळफुलाच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणी, आणि कमेंटही करा.